मस्त थंडगार वारा सुटलाय, पाऊस येतोय आणि गरमागरम भजी, चहा. अरे वा वा वा. अशा पावसामध्ये असा भजी आणि मिरची, कांदा भजी पण पाहिजे होती. कांदा भजी आता मिरचीच्या वडापावच्या गाडीवर उभं असं वाटलं मला. पावसात हे आयटम खायला मस्त वाटतात. पाऊस येलो मग भिजलाच सगळं. अहो तो रेनकोट घेऊन जायचो, सुकवायचं होतं ना, तो घालून यायचो. एवढा भिजा होत नाही त्याच्यात. आणि तिकडे ऊन आहे ते बघा, इकडे ऊन आहे बघा तिकडे ऊन, सगळे पाऊस. जास्त झूम होत नाही. शुभ सकाळ मंडळी. हे बघा, फायनली कोकणात पावसाचं आगमन झालं आहे. किती मस्त वाटतंय, थंडगार एकदम. हे बघा केवढा मोठा पाऊस आला, मस्त वाटतंय. सगळीकडे असं हिरवंगार आणि स्मेल इतका छान येतो आहे मातीचा, एकदम मस्त वाटतंय. हे बघा, कालपासून पाऊस सुरू झाला आहे आणि खूप भारी वाटतंय. बघा मागच्या बाजूला पण खूप मस्त वाटतंय. इथे पाऊस पडतो, मी इथूनच दाखवते. बरेच दिवस वाट बघितल्यानंतर पावसाचं आगमन झालं आहे. खूप छान वाटतंय, थंड एकदम वाटतंय. सोडलं पाणी, आलं किचनमध्ये आलं पाणी, किचनमध्ये आलं. मस्त आता हिरवगार होणार इकडे सगळं. शेती, लोकांनी पाऊस नाही म्हणून शेती केली नाही, आता करायला सुरुवात करते. इकडे सगळं हिरवगार असणार. आम्ही जेव्हा जुलै महिन्यात येणार आहे परत, तेव्हा सगळं हिरवगार असणार इकडे. तेव्हा तुम्हाला आम्ही परत शूटिंग करून दाखवू. पण छान वाटते एकदम. तुम्हाला भिजायचं होतं ना, आता आंघोळीच करणार ना. आता बारीक झाला, बारीक मोठा होतो. चला मी आता इथे थांबवते, नंतर आम्ही जाणार आहे राठीवड्यात देवळात, तेव्हा परत शूट करू. घराकडे चाललो, जुन्या घराकडे, जरा त्यांना भेट देऊन येऊया. सकाळपासून मस्त वाजतंय, खडा 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 खडा, मस्त थंड वाटतं एकदम. हे बघा, हे रानकेळी आले आहेत, दरवर्षी येतात रानकेळी. नमस्कार मंडळी. आता त्या दिवशी आपण हे पापड केलेले, हे रव्याचे, ते आता मी तुम्हाला तळून दाखवते. आम्ही आज गेलेलो देवळात, राठीवड्याला, मूळ घरात. तर तिकडे आम्हाला मूळ घरात आम्ही गेलेलो देवळात देवाच्या पाया पडायला. आम्ही तिथे गेलो तर आम्हाला तेच समजलं की आपल्याला स्वेर आहे. आज 3 दिवस झाले, त्याच्यामुळे आम्ही काय देवळात गेलो नाही, मग आम्ही शूटिंग केली नाही. आम्ही सरळ डायरेक्ट घरी आलो. आणि आता तुम्हाला पापड दाखवते, रव्याचे केलेले. बघा, मी तुम्हाला बोललेली की तळून दाखवेन, ते तळून दाखवते कसे होतात बघूया. हे बघा मस्त झाले. अरे बनवले रव्याचे पापड. हे घ्या, मला जेवण तुमचं तयार आहे. खाऊन बघूया कसे लागतात. मग नेक्स्ट टाइमला, मग पुढच्या मे महिन्यामध्ये करावं लागेल तुला. फुलतायत म्हणजे ना, झाले नरम झाले. म्हणजे अजून मी करणार होती, पण नेमका कालपासून पाऊस सुरू झाला. म्हणजे पापडासारखे झाले. मी रवा आणलेला आणि मी हे करणार होती, पण ते आता पाऊस सुरू झाला, आता नाही. कारण हे सुकायला 2 दिवस तरी हवेच. हे बघा मस्त झाले आहेत, कुरकुरीत. आता पुढच्या वर्षी मी नक्की करेन.
बस झाली आम्ही आणि दोघं भाजी कसली वांग हे दाखवते ना, दाखवते. गवार मध्ये घोट्या आटल्या. हे बघा गोट्या आणि गवारची भाजी केली आहे पातळ, पिठी भात, पापड, चपाती. चपाती. हे आजचं आमचं जेवण. चला मंडळी या जेवायला. मस्त बाहेर गारवा पडला बघा. ही छत्री मी इथे सुकत ठेवली आहे बाहेर बनवून. आणि आता घरात पिठी भात, पापड, गोड्यांची भाजी, मस्तपैकी गावचं जेवण. किती छान वाटतं आहे गावात हे असं सगळं ओरिजिनल जेवण. बाहेरचं काय नाही. गवार पण आमच्या तिकडे बाजूच्या परड्यात होती ती आणली. गोट्या तर आमच्याकडे असतातच, फणस भरपूर जण आणून देत आहेत. पापड मी केलेले, पिठी पण आम्हीच दळलेली. कसे झाले पापड असे तोडून दाखवा. हे काय मस्त आले कुरकुरीत, अरे. छान झाले. म्हणजे याचा स्वाद मस्त येतोय जिरानी. जिरा टाकला ना हां त्याचा स्वाद होता कुरकुरीत आहे. छान झालेत ना. तर पुढच्या वर्षी आपण करूया. भाजी पण मस्त झाली. दिसते त्याचा कलर चांगले झाले. खाऊन बघतो. बरं बघा. आटल्या गवार गावा मस्त लागतो. चालेल ना. चला आता मी पण जेवून घेते. हे बघा इथे गाडी लावण्यासाठी कोबा करतात. पाऊस आला पण केवढा मोठा पाऊस आला. अजून नव्हता आता. हां बघ मस्त आहे. पाऊस मोठा आला. ढग दाखवलेला. ढग कुठे दिसत आहे. ढग आहे का? तेव्हा तिकडे ऊन आहे. तिकडे ऊन आहे ते बघा. तिकडे ऊन आहे बघा तिकडे ऊन सगळे पाऊस. जास्त झूम होत नाही. आमच्या मुंबईच्या आशू त्याला माहिती आहे कसं झूम करायचो. आमचा काय एवढा माहिती नाही देतो. काळे काळे ढग भरलेत. पाऊस पडता आत्ता सुकलेला चांगला. गाडी ठेवूक जरा याकडे शेड बांधलेली होती त्याला जरा कोबो करून घेतो. जरा वातावरण बघा कसं आहे ते. मस्त की थंडगार वाटतं. सूर्याच्या इकडनं धूर सोडलाय खरं ह्याच्यातून. मागे मस्त वाटतं थंडगार एकदम. पाऊस बारीक बारीक येतोय. पूर्ण ढग भरले आहेत आणि आज पाऊस पडेल असं जोरात. आता मस्त बटाट्याची भजी करूया. भजी. नमस्कार. संध्याकाळची वेळ झाली आहे. 4:30 होत आले. अजूनही पाऊस पडतोय. ढग एकदम काळे कुट्ट झाले आहेत. कामाची बोंबाबोंब झाली. मस्त वातावरण झालं आहे. थंडगार सुविधा झालं आहे. महावितरणवाल्यांची लाईट पण गेली आहे. लाईट घालवतच असतात. रात्री 4 वेळा लाईट घालवला आणि वातावरण थंड असल्याकारणे काय वाटलं नाही. गरमीचे दिवस असते तर वांदेच झाले असते. जमिनी सगळ्या ओल्यागार झाल्यात आता. ढगाळ वातावरण बघा. डोंगरावर एकदम धुका पडला आहे पूर्ण. येवा ते नाना ना येऊ इले होत. आता काय पाऊस काय थांबत नाही. हा.
पावसा ना गो नंतर उद्या घरी येणार तर सिमेंट तर वाळून जातं. जरा पिशवी जरा. कसलं तो वारं निकाल. मग भिजलाच सगळी अहो तो बकरी बांधलेली तो आहे. रेनकोट घेऊन जायचो, सुकवायचा होतो ना, तो घालून यायचो. एवढा भिजा होईत नाही त्याच्यात. आणि वर छत्री धरायची बाई तर. हा मग घेऊन जावं तो. हे बघा सगळं सामान काढून ठेवलंय आणि पाऊसच जायच नाही. ते काढून ठेवा का की पिशवी भिजली आतमध्ये सिंहत बघा आंब्याची. हा तुमची खुर्ची दे, खुर्ची दे. ते तुमका 2 ठेवा दिले ते हा तेल आहे आता असा खोबरेल तेल आता. पूर्ण भिजलास. हो भिजा झाला ती का बारके विला हो अशी राणी हिला हा हा हा. शेरडा घेऊन येते वर. मी म्हटलं कणगे लावचे आमचे सुद्धा. ते हळद घेऊन जावं लावू हो ती म्हटलं घेऊन जाते लावते आता. तुमच्याकडे चावी आहे ना काय असत ना तर त्या रूम मध्ये ठेवलं, लास्टच्या रूम मध्ये ठेव. कसलं वारोने पाऊस शिलोय ते लावला मी मग त्या बारक्या भिजला राणी हिला राणी का नाही मम्मी पाऊस आला मी नाता येतोय. हा जास्त ओलोगार झाला. ही आता ही कशाला बोलवते बघतो मी, काय बनवते काय करते. काय करतेस? पावसाची तयारी. अरे वा. त्यांनी हे दिले आंबे दिले ते आंबे दिले. ही साठा दिली आंब्याचं साठ. आंब्याचा साठ फ्रीज. बटाटा भजी मस्त की पावसामध्ये बसून चाय वगैरे पिऊया. मिरची मिरची आणि मिरच्या काढूया. चण्याचा बेसन, पीठ. चण्याचा पीठ हा. आणि त्याच्यात ओवा टाकलाय. ओवा, मीठ, मीठ, हळद. हळद. त्या मिरच्या तळूया. परत पाऊस सुरू झाला. पडतो काय मस्त पाऊस. मस्त जरा शांत वाटतं जरा आणि एकदम थंडगार आहे ना. अशा पावसामध्ये असं भजी आणि मिरची, कांदा भजी पण पाहिजे होती. वडापावच्या गाडीवर उभं असं वाटलं मला. पावसात हे याच्यात खायला मस्त वाटतात हे भजी वगैरे. जरा दाबते जरा पाणी त्याचं निघून जाऊ दे तिखट पाणी. बाबा सगळं खुशच झाले असते. असं संपवायला पाहिजे ते फ्राय करून. दाबते का बोलाल त्याचं पाणी येतं बघा, आवाज येतो. चिडचिड करते. ते पाणी सगळं निघून गेलं ना तिखट नाही लागत मग. चांगले भाजतात ते. आणि आतून ते भाजतात. वडापावच्या गाडीवर काय असे पटापट असं खातात. आपल्याला आतून पण अशी चांगली भाजली पाहिजे ना. म्हणजे तिखट नाही लागत. तिखट नाही लागणार मग. आतून पण मिरची मस्त भाजली ना तिखट नाही लागत. घरगुती बटाटा भजी. आशूची फरमाईश होती, मम्मी पावसात बटाटा भजी करून खाताना फोटो टाका म्हणून हे चालू आहे. आशूची आता आम्ही हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा, मस्त वाटेल. त्याच्यामध्ये रेसिपी आहेत सगळ्या. ह्या ब्लॉगमध्ये सगळ्या रेसिपी. या ब्लॉगमध्ये सगळ्या रेसिपी तुम्हाला जे बघता येईल. काही लोकांनी कमेंट केलेला तुम्ही काय बनवताना दाखवत नाही, बाकीचे लोक बनवताना वगैरे कसे दाखवतात. आम्ही आता बनवू ह्या टायमाला आम्ही दोघं आलो तर आम्ही आम्ही बनवायचं. यावेळी दोघं आलो तर बनवून टाकल्यात रेसिपी. काय रेसिपी काय बनवण्याचीच कामं करतो. काय नाही काय रेसिपी चालू आहे तुमच्या. हे बघा. मस्त थंडगार वारा सुटलाय, पाऊस येतोय आणि गरमागरम भजी, चहा. अरे वा वा वा, चहा मस्त वाटतंय. वा गरम आता बनवलेली मिरची खावा. मस्त मिरची. मिरची पण तिखट नाही आहे, मस्त आहे. मला
काल घेतलेल्या मिरच्या होत्या ना, आज तिखट आहेत त्या पण भरून चालल्या त्या. गरम गरम भजी बरी वाटतात ना. हे पावसाच्या वेळेला ना ती भजी थंड होतात मग माहिती आहे आणि ती खायला ती बरी वाटतात मग त्यावेळी, म्हणजे थंड होत असतात ना ती. मस्त वेगळी संध्याकाळची आमची पार्टी झाली आहे. पाऊस, भजी, गरमागरम चहा. चहा, गुळाचा चहा. अशी वाट. चला आता आम्ही व्हिडिओ इथेच थांबवतोय. बाय बाय. चला बाय.